Now, good morning student. We come to the next topic of rotational dynamics and the topic is moment of inertia is analogous quantity to mass. एक छोटासा एक्झाम्पल घेतोय मी. समजा तुम्हाला दार उघडायचं आहे. आपण काय करतो, दार उघडताना आपण त्या दारावर एफर्ट लावतोय. आता हा एफर्ट कशावर डिपेंड करतोय? एफर्ट डिपेंड करतो त्या दाराचा वजन मीन्स मास आणि त्या दाराचा फळीपासून जिथे तो अडकलेला आहे त्या फळीपासूनचा डिस्टन्स. ह्या दोन क्वांटिटीवर तो डिपेंड करतोय आपण लावलेला एफर्ट. आपण जो एफर्ट लावतो त्या एफर्टला म्हटला जातो काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. आता हे समजण्याकरिता मोमेंट ऑफ इनर्शिया समजण्याकरिता पहिल्यांदा त्याचं डेफिनेशन बघूया आपण. सो द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इज व्हॉट? So moment of inertia is defined as the sum of product of masses of each particle and the square of perpendicular distance from the axis of rotation of a rigid body. कुठलीही एखादी रिजिड बॉडी, जसं उदाहरण घेतलं आपण की एखादा दार आहे, तो एक दार रिजिड बॉडी आहे, तो एखाद्या त्याला आपण जर समजा ओपन करतो, ज्यावेळेस आपण त्याला ओपन करतो तो एका ॲक्सिसने रोटेट होतो, एका ॲक्सिसने काय होतो? रोटेट होतो. तर रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया प्लेज अ व्हायटल इम्पॉर्टंट रोल अँड विच इज एनालॉगस क्वांटिटी टू द मास. आता हे समजण्याकरिता पहिल्यांदा आपण याचा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघूया. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन. आता हा एक्सप्रेशन बघण्याकरिता या ठिकाणी कन्सिडर करूया आपण की ही कुठली तरी एखादी रिजिड ऑब्जेक्ट आहे, जस्ट लाईक अ स्टोन, and that object is rotating about an axis passing through this point O. या O मधून एक ॲक्सिस चालली आहे, त्या ॲक्सिस मधून ही रोटेट होत आहे आणि ओमेगा इज अ अँगुलर व्हेलॉसिटी. सो दॅट्स व्हाय वी कॅन कन्सिडर हियर consider m1 m2 m3 up to mn. See that m1 m2 m3 up to mn. This object consisting of the n particles at distances r1 r2 r3 up to rn respectively. So now when the object is rotating, जेव्हा हा ऑब्जेक्ट काय होता है? कंप्लीटली रोटेट होता है. आपल्याला माहित है द लिनियर वेलोसिटी ऑफ ईच ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन द परपेंडिकुलर डिस्टन्सेस. सो द डिस्टन्स r1, m1 हा r1 पर आहे म्हणून याची जी वेलोसिटी असेल ती v1 असेल. हा पॉइंट जो आहे m2 हा r2 वर आहे म्हणजे त्याची लिनियर वेलोसिटी ही v2 असेल. हा जो ऑब्जेक्ट आहे याची लिनियर वेलोसिटी v3 आणि शेवटच्या ऑब्जेक्टची वेलोसिटी vn. म्हणून आपण कन्सिडर करणार आहोत काय की लेट v1 v2 v3 up to vn be the linear velocities of each particle. प्रत्येक पार्टिकलची लिनियर वेलोसिटी कोणती घेतली आपण? v1 v2 v3 up to vn. आता बघा की हा जो एखादा ऑब्जेक्ट आहे याला मास आहे आणि वेलोसिटी आहे. याचा अर्थ त्या ऑब्जेक्टला तो काय करेल? सर्क्युलर मोशन प्रोव्हाइड करेल. It the particle of mass m1 will perform a circular motion with radius r1. Therefore, it has a kinetic energy, and therefore kinetic energy of particle of mass m1 is काय म्हणणार आपण याला ke1 कन्सिडर करणार आहोत is equals to half of m1 v1 square. But आपल्याला माहित आहे की v1 is काय? v1 is a linear velocity and there is a relation between the linear velocity and the angular velocity. But we know that what relation? But v1 is equals to r1. Linear velocity is equals to r1 into omega. Putting this value here, therefore we can take here kinetic energy of first particle is equals to 1 by 2 m1. Here is r1 omega square. So r1 square omega square. This is what the kinetic energy of the first particle. Similarly, kinetic energy of particle of mass m2 is, we get here kinetic energy of second particle and that is equals to half of
m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. अँड सिमिलरली याच पद्धतीने आपण प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढली, सेकंड पार्टिकलची मिळाली, थर्ड पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काढूया, फोर्थ पार्टिकलची आणि शेवटच्या पार्टिकलची. तर शेवटच्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय मिळणार तुला? कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल इज इक्वल टू 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. हे प्रत्येक वेगवेगळ्या पार्टिकलची त्यांची स्वतःची कायनेटिक एनर्जी, बट ऑल दीज पार्टिकल्स आर इन्क्लुडेड विद इन द रिजिड बॉडी. अँड रिजिड बॉडी मीन्स अ बॉडी विच कॅन नॉट बी रेजिस्ट टू द एक्सटर्नल डिफॉर्मेशन. अशी एखादी ऑब्जेक्ट की जी एक्सटर्नल डिफॉर्मेशनला रेजिस्ट करते किंवा ती स्वतःचा ऑब्जेक्ट त्या स्वतः ती बॉडी जी आहे ती स्वतःचा शेप किंवा साइज एक्सटर्नल फोर्समुळे बदलत नसेल तर अशा ऑब्जेक्टला म्हणतो आपण रिजिड ऑब्जेक्ट. आणि म्हणून कायनेटिक एनर्जी ह्या सर्व ऑब्जेक्टची जर समजा आपण ऍड केली तर देअरफॉर टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रिजिड बॉडी इज काय म्हणणार आपल्याला? देअरफॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन is equals to KE1 plus KE2 plus finally here KEN. मग काय होणार त्या ठिकाणी 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आणि प्लस लास्टली 1/2 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. या प्रत्येकामध्ये इकडे 1/2 कॉमन आहे आणि या प्रत्येकामध्ये बघा ओमेगा आणि ओमेगा इज कॉमन and therefore I take 1/2 common from it. Similarly, what is remaining here? And I take omega square also common. So what is remaining now? m1 r1 square plus m2 r2 square plus up to last मध्ये काय होणार आहे mn rn square. Now this is what the sum of these are the sum of product of masses of each particle and the square of perpendicular distance from the axis of rotation. That's why we can convert it as a summation of I is equals to 1 to n mi ri square into omega square. Now this relation, this is what the moment of inertia, and therefore kinetic energy of rotational motion can be represented as 1/2 I, which is the moment of inertia, into omega square, where this I is equals to summation I equals to 1 to n mi ri square. This is what the kinetic energy in rotational motion and कायनेटिक एनर्जी इन लिनियर मोशन किंवा ट्रान्सलेशनल मोशन. या ठिकाणी आपण ट्रान्सलेशनल असं बघूया. ट्रान्सलेशनल मोशन किती असतो हा 1/2 md स्क्वेअर. आता ही सुद्धा कायनेटिक एनर्जी आहे, ही सुद्धा कायनेटिक एनर्जी आहे. ही रोटेशनल मध्ये आहे, ही ट्रान्सलेशनल मोशन मध्ये आहे. या ठिकाणी ही अँग्युलर व्हेलॉसिटी झाली, ही लिनियर व्हेलॉसिटी झाली. मग रोटेशनल मोशन मध्ये जी मोमेंट ऑफ इनर्शिया प्ले करतो तोच लिनियर मोशन मध्ये कोण प्ले करतोय? मास. अँड दॅट इज व्हाय मोमेंट ऑफ इनर्शिया इज एनालॉगस क्वांटिटी टू मास. मोमेंट ऑफ इनर्शिया इज द एनालॉगस क्वांटिटी टू मास. वी कॅन कन्वर्ट दिस. मोमेंट ऑफ इनर्शिया इज द एनालॉगस क्वांटिटी टू मास. Thus the mi means moment of inertia of a body depends upon two quantity. Number A, first quantity, thus the moment of inertia depends upon the individual masses, and secondly, number B, the distributions of masses of particles from axis of rotation.
simply the mi of body can also be given as I is equals to integrations of r square dm. बट हा फॉर्म्युला केव्हा लावायचा? समजा आपण कन्सिडर केलं कुठलाही एखादा रिजिड ऑब्जेक्ट आहे ज्याचा मास आपण कन्सिडर केला dm, ही त्याची ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल आणि इथून याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स, ॲव्हरेज परपेंडिक्युलर डिस्टन्स हा जर समजा r असेल तर या ॲक्सिसच्या भोवती असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया I can be given as I is equals to integrations of r square d. Now the next topic is radius of gyration. It is very easy topic. Radius of gyration एक सोपा टॉपिक आहे. त्याकरिता आपल्याला पहिल्यांदा शिकायचं आहे सेंटर ऑफ मास. तर सेंटर ऑफ मास काय आहे? समजा कुठलाही असा एखादा ऑब्जेक्ट असेल, ह्या ऑब्जेक्टचा कंप्लीट वेट एका पॉइंट मध्ये काय होतोय तर the whole weight or whole mass of the object is to be concentrated at a single point. The point is called as a radius of center of mass. त्या पॉइंटला म्हणतो आपण काय? सेंटर ऑफ मास. तर कन्सिडर करूया आपण ही एखादी कुठलीही रिजिड ऑब्जेक्ट आहे. ह्या रिजिड ऑब्जेक्ट मध्ये दिस पॉइंट C is the center of mass and the body is rotating about this axis. Hence the distance between the point or the axis of rotation and the point at which the whole mass of the body is concentrated is called as radius of gyration. The definition is the distance between the axis of rotation and the point at which whole mass of object is to be concentrated, that is center of mass is called radius of gyration. It is denoted by the capital letter K. Now consider that this is the point at which the whole mass is to be concentrated and it is represented by C or whole mass असं त्या ठिकाणी आपण m consider करूया and therefore the moment of inertia can be given in terms of the radius gyration is I is equals to m into k square, where m is the whole mass of the object and therefore k is equals to under root of I by m. This is the formula for the radius of. Now the next topic is moment of inertia of that disk about an axis passing through the center perpendicular to its plane. I is equals to half of m. हा बघा एखादी डिस्क जस्ट लाईक द सीडी प्लेयर मध्ये जी डिस्क असते त्या डिस्क जेव्हा आपण रोटेट करणार आहोत त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला होणार आहे I is equals to half of mr square. दिस इज द फॉर्म्युला बट क्वेश्चन इज हाऊ इट अराइजेस. त्याकरिता आपण एक कन्सिडर करूया की ही एक युनिफॉर्म डिस्क आहे. त्या युनिफॉर्म डिस्क मध्ये कॅपिटल R which is the radius of this कन्सिडर करूया. कैपिटल M कंसीडर करूया. मास ऑफ द डिस्क कंसीडर करूया आणि रो कंसीडर करूया आपण त्याची सरफेस डेन्सिटी. मग जर समजा रो इज अ सरफेस डेन्सिटी, देयरफॉर आपल्याला माहित आहे सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे तर रो इज इक्वल्स टू मास अपॉन एरिया. म्हणजे हा झाला कॅपिटल M अपॉन पाय r स्क्वेअर आणि यावरून देयरफॉर यावरून M जर समजा आपल्याला काढायचं झालं तर M काढून आपल्याला तर रो into पाय r स्क्वेअर. लेट अस से इट इज इक्वेशन 1.
आता हे काढण्याकरिता याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याकरिता एक छोटंसं आपण कन्सिडर करूया की इथे एक स्मॉल डिस्क कन्सिडर करूया किंवा एक रिंग कन्सिडर करूया ज्याची विड्थ किती आहे तर डी आहे. ही आहे एक स्मॉल रिंग जी की सेंटर पासून स्मॉलर एवढ्या डिस्टन्सवर आहे. वी कन्सिडर or let a small ring of width dr at distance कुठपासून at distance किती डिस्टन्स वर आहे r from center. सेंटर पासून किती अंतरावर आहे r एवढ्या अंतरावर आहे कोणतीही रिंग. आणि म्हणून देअरफॉर एरिया ऑफ रिंग किती होणार रिंगचा एरिया आपण कन्सिडर करणार त्याचा एरिया a किंवा याला स्मॉल a ने रिप्रेझेंट करूया. a कन्सिडर करूया आपण किती होणार तर तो 2 पाय r dr. आणि म्हणून देअरफॉर इट्स डेन्सिटी सरफेस डेन्सिटी किती होणार आपल्याला सरफेस डेन्सिटी इज इक्वल्स टू rho is equals to dm समजा त्याचा स्मॉल मास असेल dm डिवाइडेड बाय एरिया किती 2 पाय r dr. आणि याच वरून आपल्याला काय मिळणार आहे तर dm is equals to किती होणार तर rho into 2 पाय r dr. rho into 2 पाय r dr. हा काय झाला dm झाला मास झाला. ओके दिस इज द मास dm कशाचा या रिंगचा. आता देअरफॉर समजा आपण आता थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं की जर समजा इन्फिनिट विजिबल मास जर समजा m असेल आणि जो की एवरेज डिस्टन्स r वर असेल देअरफॉर द mi ऑफ द रिंग इज mi ऑफ दिस केव्हा जेव्हा हा जो आहे dm हा जो मास आहे dm हा कुठपासून कुठपर्यंत 0 पासून r पर्यंत जाणार. mi of the disk can be I is equals to integrations of dm into r square. but हा कुठपासून कुठपर्यंत जाणार तर 0 to r जाईल आणि म्हणून therefore it is from 0 to capital R. आणि म्हणून therefore I is equals to किती जाणार तर हा इंटिग्रेशन 0 to r पासून कुठपर्यंत या 0 पासून तर या r पर्यंत याचा हा एक्सटेन्शन होत असेल. आणि म्हणून dm व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dm rho into 2 pi r dr. This is the value of dm rho 2 pi r into dr into again r square. Now what are the common terms here? 2 pi rho are the common or constant. So 2 pi and rho are constant. 2 pi rho constant terms आहे. उरलं काय इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं उरलं काय 0 to r into r square that is r cubed into dr. नाव आपल्याला माहित आहे x to the power n चा इंटिग्रेशन किती होतो x to the power n plus 1 divided by n plus 1. आणि म्हणून I is equals to 2 pi rho into काय म्हणणार आपल्याला r cube चा इंटिग्रेशन r to the power 4 divided by 4 from 0 to capital R. Now we substitute this. We get here I is equals to 2 pi rho into r to the power 4 divided by 4. 2 by 4 म्हणजेच 1 by 2. So याला थोडंसं सेपरेट लिहितो मी. काय म्हणणार आपल्याला हा 1 by 2. पुढे आला हा 2 by 4. त्याच्यानंतर रो लिहिला रो into pi r to the power 4 आहे तर r to the power 4 म्हणजे r square into r square. so I write here pi r square into r square सेपरेट करून लिहिला. 2 by 4 म्हणजे 1 by 2 pi rho r to the power 4 म्हणजे pi rho r square into r square. but what is this from equation 1? बघा इक्वेशन काय म्हणतो m is equals to rho into pi r square and therefore this I can be represented as 1 by 2. ओके इक्वेशन 1 मध्ये बघा rho into pi r square म्हणजे काय आहे m. so m into again this is r square. so this is the moment of inertia of the disk about what the axis of about an axis passing through the center perpendicular to its plane.